नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 30 जून 2026. तर शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची एक अंदाज देणार आहे. कारण की ज्या भागात अद्यापही पाऊस झालेला नाही त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आज 30 जूनपासून ते 8 जुलैपर्यंत तुमच्यामध्ये राज्यात सर्वत्र सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आज बऱ्याच भागामध्ये सांगायचं झालं तर विदर्भामध्ये 6-11 जिल्हे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, बुलढाणा या आज मात्र बऱ्याच भागामध्ये जिथं पाऊस पडला नाही ते भागात देखील पडणार. पण 8 तारखेपर्यंत मात्र सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. 8 तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडेल आणि सगळ्या विदर्भात शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे देखील हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, संभाजीनगर, जालना, बीड या परभणी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील दुपारनंतर 3-4च्या नंतर मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. 8 दिवसामध्ये सगळीकडे पडून जाईल. जे वंचित राहिले ते 8 दिवसामध्ये त्या वंचित भागात देखील पाऊस पडेल आणि त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 दिवसामध्ये तुमच्या इकडं देखील जे भाग सुटलेला त्या सुटलेल्या भागात देखील पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक, पुणे ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील म्हणजे आजच दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जोराचा सुरुवात होणार आहे. पण 8 दिवस मात्र 8 जुलैपर्यंत मात्र खूप जोरात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र ह्या 8 दिवसामध्ये काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग अतिवृष्टी कुठं होणार, अतिमुसळधार कुठं होणार आहे म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वप्रथम मुंबईकरांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि सतर्क करायचं. मुंबईकडं म्हणजे 8 जुलैपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईच्या जनतेने सतर्क राहावे. पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील ह्या म्हणजे 8 दिवसामध्ये अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती ह्या पट्ट्यात मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे हे जे जिल्हे आहेत जवळपास 14 जिल्हे, नाशिक जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर मुंबईचे सगळे जिल्हे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यात मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्या भागामध्ये जे छोटे छोटे तळे आहेत त्या छोट्या छोट्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यातल्या हे जे पाऊस आहे तिकडे जर मुसळधार पाऊस पडत असला तर उर्वरित राज्यात मात्र रिमझिम कुठं, जोरात कुठं, पेंडोल तासा पाऊस पडणार आहे. 8 दिवसात मात्र संपूर्ण महाराष्ट्र आपण टाकणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर वापसा असेल, ईदभर ओल असेल तर तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घ्या. कारण की 8 दिवस राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. या पावसाचा विशेष आहे की कमी वेळात जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारामती झालं, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा त्या भागात देखील म्हणजे आजपासून बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर हे सगळीकडे पाऊस काय होणार आहे म्हणजे जे आता हे जे पाऊस येणार आहे सगळीकडं कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील सगळीकडे पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात मात्र आज 30 तारखेपासून आजच बघा म्हणजे खूप ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि जे भाग निरंक राहिला तिथं देखील पाऊस पडणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. कारण की 8 दिवस तुमच्याकडे सगळीकडेच पाऊस पडणार आहे. सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. मी म्हणलो होतो ना 10 जुलै ते 15 जुलैमध्ये जे वंचित राहिलेले सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील. कारण की 8 तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे. तोपर्यंत वापसा होतच नाही. मग सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या 10 ते 15 मध्ये होऊन जातील. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आम्ही देखील पेरलोय आणि आता तणनाशक मारणं चालू आहे. तणनाशक देखील मारणं सुरू आहे आणि आमच्या पेरण्या संपूर्ण झालेल्या आहे. जवळपास 18 एकर सोयाबीन पेरणं झालं. कापसं देखील उगवलेले पाहू शकता. आमच्या गाड्या धूळ पेरण्याचे कापसं देखील निघालेले इथं.
हे 30 जून ते 8 जुलैपर्यंत जे पाऊस पडणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान देखील होणार आहे, कारण की पाऊस खूप पडणार आहे, कमी वेळेत जास्त पडणार आहे. म्हणून काय होईल, गोड्याकाठचे जे शेत आहे ते घासाघाशी होणार आहे, बांध फुटणार आहेत, कारण की पाऊस जरा जोरात आहे. म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या, पशुधनाची काळजी घ्या. झाडाखाली पाऊस चालू असताना आपली जनावरे बांधू नका, कारण की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वारं देखील आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.